भारताच्या अंगोलासोबतच्या संभाव्य गॅस पुरवठा करारावर हा एक झटपट आढावा आहे. सध्या पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या ऊर्जा आयातीत खूप मोठा अडथळा निर्माण झालाय आणि त्यामुळे आपला देश आता तातडीने पर्यायी मार्गांच्या शोधात आहे. विचार करा, जर तुमचं नेहमीचं किराणा दुकान अचानक बंद पडलं तर तुम्हाला नवीन दुकान शोधावंच लागतं ना. भारताच्या गॅस पुरवठ्याबाबत सध्या अगदी हेच घडतंय. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संकट. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे भारताच्या LPG आयातीत तब्बल 90% मोठी घट झालीय. विचार करा, आपण पश्चिम आशियावर किती भयंकर अवलंबून आहोत. आपलं 50% LNG आणि 60% LPG तिथूनच येतं. मग एकाच क्षेत्रावर अवलंबून राहण्याची ही चूक सुधारण्यासाठी आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी भारताने नक्की काय पाऊल उचललंय? तर दुसरं म्हणजे यावरचा उपाय. इंडियन ऑइल, BPCL, HPCL आणि गेल यांसारख्या आपल्या प्रमुख भारतीय कंपन्या आता थेट अंगोलाच्या सोनांगोल कंपनीशी गॅस पुरवठ्यासाठी चर्चा करत आहेत. पुरवठा साखळीत विविधता आणणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण पुरवठ्याचे स्रोत बदलले तरी या नव्या आंतरराष्ट्रीय बदलाचा आपल्या देशांतर्गत उद्योगांवर काय थेट परिणाम होईल? आणि शेवटी आपण या बदलांचे परिणाम बघूया. अल्पावधीत गॅसचे दर वाढू शकतात आणि साहजिकच खत, पोलाद तसेच ऊर्जा क्षेत्रांना या तुटवड्याचा फटका बसू शकतो. म्हणूनच सरकार सध्या घरगुती LPG पुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देते. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. जागतिक LNG मार्केटमध्ये पुरवठ्यासाठी आधीच इतकी चढाओढ सुरू असताना हे नवीन पर्यायी करार आपल्या खिशाला खरोखर परवडतील का? अल्पावधीत महागाई आणि पुरवठ्यातील अस्थिरतेचा सामना करावा लागणार असला तरी अंगोलासोबतची ही नवी चर्चा भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी उचललेलं एक अत्यंत निर्णायक पाऊल